टीम रांजणोली संघाला प्रमोट करते, त्याच्या विपक्षात केवणी दिवे. आपण पाहतो की या संघाचा देखील एक वेगळा आलेख, यशाचा वेगळा आलेख आपण या क्रिकेटच्या माध्यमातून पाहिला. एक चांगला फटका आपण पाहतोय, सरळ चेंडूला भिरकावलंय, ऑर्थोडॉक्स कॉर्नरच्या डोक्यावरून आलेला हा दमदार षटकार 6 धावांसाठी. शून्य मिनिटांत कमाल अवके यांच्याकडून सागर पाटील आणि बॉलफ्रेंड केवणी दिवे संघासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. यस, आपण पाहतो 7 धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. पहिल्या षटकाची एकाच चेंडूची खेळी मात्र संपुष्टात आली आहे. गोलंदाज अरुण सुपर बॉल, कमी उसळी दिली. अरविंदचा हा चेंडू सरळ फलंदाजाला चकून मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला, ज्या मार्फत एका निर्धाव चेंडूची खेळी संपुष्टात आली. षटक क्रमांक 1 प्रगतीपथावर असताना 2 चेंडूंचा यशस्वीरित्या खेळ संपलाय. धावफलकावर 7 हा आकडा मात्र जोडला गेलाय. यस, आपण पाहिलं की पहिल्या जर सत्राचा आपण विचार केला तर जो संघ फलंदाजीची धुरा सांभाळतोय, ज्या संघाची फलंदाजाची जमेची बाजू आहे, तदनंतर येणाऱ्या दुसऱ्या सत्राकरता केवणी दिवे संघाला वर्चस्वात्मक प्रतिबंधात्मक खेळ करावा लागणार आहे. कारण यस, एक चांगलं सेन्सिबल क्रिकेट प्रेझेन्स ऑफ माइंडचा पुरेपूर वापर. बॅटचा फेस लेट ओपन केला आणि सरळ चेंडूला मात्र भिरकावलं. 4 धावांसाठी आलेला दमदार चौकार. नो आहे, त्यामुळे 9+4 अशा एकूण 5 धावा मिळतील. आणि ऑन अ नेक्स्ट डिलिव्हरी इट इज अ फ्री हिट. एक संधी असेल मोठ्या फटक्यात कन्वर्ट करण्याची. 12 ही धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. 2 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. 2 एक्स्ट्रा चेंडू डिलिव्हर्ड केलेत. पहिला चेंडू स्वैर हाताळला. तिसऱ्या चेंडूची उद्घोषणा आपण जर आता पाहिली, अगदी शेवटचा या षटकातला जो चेंडू हाताळलाय तो नो हाताळला, त्यामुळे फ्री हिटची एक नामी संधी असणार आहे फलंदाजाला करता. हा चेंडू आदळला सरळ पायावर. पंच तटस्थ अवस्थेत आहेत आणि कुठल्याही प्रकारची अपील देखील होत नाही. याचं कारण आहे की हा चेंडू पंचांची उजवी यष्टी लेफ्ट करत असावा. हा निर्धाव चेंडू अचूक टप्प्यावर गोलंदाजी हाताळणं, आपण सुभाष धुमाळ सर आपण असं म्हणतो ना की नियंत्रित मारा 4 अक्षराचा शब्द आहे, पण ते नियंत्रण आणताना गोलंदाजाला किती कंबर कसावी लागते हे त्या गोलंदाजालाच ठाऊक असावं. नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये नियंत्रित मारा आपण अरविंद पाटील याच्याकडून पाहिला होता, कारण एकच षटकामध्ये 4 फलंदाजांना त्याने तंबूचा रस्ता दाखवला होता. आणि यावेळी आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करताना. मी केवणी दिवे संघाला विनंती करेन की दुसऱ्या सत्रात तुम्हालाच फलंदाजी करायची आहे, त्यामुळे वेळेचा निर्बंध तुमच्यासाठी असणार आहे. अगदी सूर्यदेवता आज आता मात्र दुपारनंतर जवळजवळ उपस्थिती लाभली आणि खऱ्या अर्थानं पुनश्च एकदा प्रकाश झोतात हे मैदान आलं. गोलंदाज तयार. हा बॉल आडवा बॅट न चोरकस पद्धतीने मिड विकेट रेंज मध्ये भिरकावण्याचा प्रयत्न झाला, जो असफल ठरला. सरळ यष्टीरक्षकाने त्याला विसावा दिला आणि तदनंतर एका निर्धाव चेंडूची खेळी संपुष्टात आली. 4 चेंडू संपुष्टात आणि या 4 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 12 ही धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. फार मोठा आकडा आहे सर. 12 या आकड्यावर या स्वराज्याचं धोरण, ज्याची पायाभरणी ज्यांनी केल्या त्या राजमाता जिजाऊ 12 जानेवारी 1598. यस, त्या स्वराज्य राजमाता जिजाऊंना पहिल्यांदा एक मानाचा सलाम. हा चेंडू बॅटच्या रेंज मध्ये आल्यानंतर सरळ भिरकावलाय. वेस्ट मुवमेंट किती परफेक्ट आहे. चेंडू सरळ जाईल डीप स्क्वेअर लेग रिजनच्या डोक्यावरनं. 6 धावा. दुसरा इतिहास घडला तो म्हणजेच श्रीमंत सदाशिवराव भाऊ पेशवे 12 जानेवारी 1761 ला ज्या युद्धाची रणनीती आखली गेली आणि पानिपतचं घनघोर युद्ध त्याला सुरुवात झाली. या अहमदशाह अब्दालीच्या विरोधातलं ते युद्ध आजही महाराष्ट्राच्या इतिहासाची ओळख पूर्ण जगाला करून देत आहे. यस, एक निर्धाव चेंडू. षटक क्रमांक 1 संपुष्टात. 18 ही धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. पहिल्या षटकाच्या खेळाच्या समाप्ती अखेर. नो टीम मीटिंग प्लीज. लगेचच आपण सुरुवात करा. दुसऱ्या षटकाला प्रारंभ करायचा आहे. टीम मीटिंग नकोय, कारण जी नवीन नियमावली आली आहे कोरोनाचा संसर्ग रोखण्याकरता की टीम मीटिंगला रिस्ट्रिक्शन लावण्यात आलेत. खेळाडूंमध्ये जे सोशल डिस्टन्सिंग आहे ते मॅन्डेटरी पाळलं गेलं पाहिजे आणि जास्तीत जास्त आपला देखील स्पर्धा लाईव्ह दाखवण्याचा मनसुबा असतो, कारण प्रेक्षकांची गर्दी नको या मैदानात. हा देखील एक नवीन नियम, नवीन कोरोनाचा संसर्ग रोखण्याकरता हे सगळे काही नियम बांधून देण्यात आलेत, तर त्याचं पालन आपण करणं खूप गरजेचं आहे. यस, गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज ज्युनियर जयेश पाटील.
गोल्डन बॉय ऑफ द भिवंडी गोलंदाजी मार्कवर सुपर हाय ऍक्शन या गोलंदाजाच्या भात्यामध्ये आहे. तदनंतर समोर फाईट करताना आपण पाहतोय फलंदाज तयार प्रमोद. पहिलाच बॉल स्टेप डाऊन द विकेट स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चुकी केली. कारण आपण म्हणतो ना जेव्हा तुम्ही अक्रॉस दी लाईन मध्ये याल तेव्हा तुम्हाला एक रेषा स्टंपची दिसेल आणि त्याचाच कुठेतरी फटका मैदानात गोलंदाजाला देखील पाहायला मिळतोय लाभलाय, ज्या मार्फत एक धाव मिळाली. एकेरी धावसंख्येनं धावफलक जाऊन पोहोचलं ते 19 या आकड्यावर. 19 रन्स 19 ही धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. या महाराष्ट्राचे पहिले छत्रपती शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्राचा आराध्य कुलदैवत 19 फेब्रुवारी 1630. यस त्यांना देखील एक मानवंदना. आणि हा फटका फोल ठरलाय कारण फटक्यात ताकद नव्हती. हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो की एखादा साधा सोपा जेल हातातनं सहज निसटणं म्हणजे क्रिकेट आहे. आपण म्हणतो ना की 6 चेंडूत 6 धावा न येणं हे देखील एक क्रिकेटचाच भाग आहे आणि शेवटच्या एका चेंडूत 6 धावा येणं हा देखील एक क्रिकेटचाच भाग आहे. त्यामुळे क्रिकेटमध्ये काय घडेल हे सांगणं, क्रिकेटमध्ये काय घडेल काय बिघडेल हे सांगणं, भाकीत वर्तवणं फार अशक्य आहे. येस डेफिनेटली जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात त्या 20 रन. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन. आपण म्हणतो ना टेनिस क्रिकेटमध्ये ज्यावेळी गोलंदाज गोलंदाजी करतो त्यावेळी त्याला पेस व्हॅरिएशनचं अस्त्र वापरता आलं पाहिजे. कारण पेस व्हॅरिएशन इज द बेस्ट एव्हर वेपन इन टेनिस क्रिकेट. या टेनिस क्रिकेट मधलं सगळ्यात मोठं शस्त्र काय तर 6च्या 6 वेगळे चेंडू तुम्हाला हाताळता आले पाहिजेत. तरच तुम्हाला सपाट्यानं मार खाण्यापासून तुम्ही स्वतःला रोखू शकता. यास 3 चेंडूंचा खेळ संपला. यास 2 धावसंख्येने धावफलकाचा वधारलेला अंक तुमच्यापर्यंत पोहोचवतो. 22 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. 22 रन्स ऑन बोर्ड आफ्टर 3 डिलिव्हरीज डिलिव्हर्ड झाल्यात. 3 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. गोलंदाज ज्युनियर जयेश पाटील मैदानाच्या आतमध्ये टीम केवणी दिवेसाठी. हा बॉल ओव्हरपिच पद्धतीचा सरळ चेंडूला स्टेप डाऊन विकेट खेळला गेलाय. लॉंग ऑनचा खेळाडू डीप झोन मधून फेकी करेल. तत्पूर्वी फक्त एक धाव रोटेट झाली. एकाच धाव संख्येनं धावफलक 23 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. 23 रन्स ऑन बोर्ड. 23 ही धावसंख्या धावफलकावर जोडली जाते. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. हे सत्र अतिशय महत्वाचं असणार आहे कारण इथून पुढे दमट हवामान आणि त्याचा पगडा देखील त्या प्रतिकूल परिस्थितीचा संघर्ष करावा लागणार आहे आता फलंदाजांना. गोलंदाजांसाठी ही एक जमेची बाजू आहे. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट लोअर फुल टॉस. अगदी आपण पाहिलं डीप कमी वेगानं हाताळला डीप ऑफच्या साइडनं आणि पॉपिंग क्रीजचा पुरेपूर वापर केला पॉकेटचा या गोलंदाजानं, ज्यावर फक्त धावा मिळाल्या त्या 1. चेंडू क्रमांक 5 संपुष्टात. धावा धावफलकावर जाऊन पोहोचल्या त्या मात्र 24 रन्स ऑन बोर्ड. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. धीम्या गतीने थोडासा खेळ सुरू झालाय. यस आपण पाहतो जयेश पाटीलची कटाक्षाने हाताळली जाणारी ही चेंडूंची खेळी. पॉइंट मध्ये हा चेंडू जमिनीला घासत पुसत चाटत माचला पोहोचला अगदी डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये, ज्यावर धावा मिळतात त्या फक्त 2. आणि याच 2 धावसंख्येच्या मदतीनिशी धावफलकाचा आलेख आपण पाहतो की 26 ही धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. 26 आजही चित्तथरारक दृश्य उभं राहतं. ह्या आकड्याची आठवण झाली का सुभाष सर? मुंबई 26-11चा मुंबईचा भॅड हल्ला. तुकाराम ओंबळे सरांनी 32 गोळ्या स्वतःच्या शरीरावर झेलल्यानंतरही कसाबला न सोडणं आणि काय भयानक संघर्ष केला. हेमंत करकरे असतील, अशोक कामटे असतील, विजय साळसकर सर असतील, या सगळ्या 3ही शूरवीरांना आणि सर तुकाराम ओंबळे म्हणजे हातात फक्त काठी असताना AK-47चा सामना त्यांनी त्यावेळी केला. किती जिगरबाज, काय ती धैर्यशीलता असेल. तर ते या सगळ्यांना एक मानाचा सलाम, मुंबई पोलिसांना एक मानाचा सलाम देऊन मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. येस धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 26 या आकड्यावर. 13.0 ची सरासरी. सागर गोलंदाजी मार्कवर आहे. आपण पाहतो पहिल्या सत्रातला हा अंतिम षटक. येस सागर. सामना 4 षटकांचा आहे. येस अजूनही 2 षटक बाकी आहेत. हा बॉल फुल टॉस परफेक्ट डिलिव्हर केलाय, परंतु क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी तैनात होते, ज्यावर स्थगिती दिली चेंडूला आणि डेंजर ओळखलं जरी असलं तरी फार चुकी केली. आपण बऱ्याचदा म्हणतो की लहानपणात विविध खेळ खेळायचो सर आपण, त्यात गोट्या खेळणं हा एक अनिवार्य भाग असायचा. तर जो खेळाडू जास्त गोट्या खेळेल त्याचा एम खूप स्ट्रॉंग, तर ते मैदानात त्याची कमतरता, त्याची उणीव. येस आपण पूर्वी पाहायचो की मैदानी खेळाला प्रथम प्राधान्य, कारण त्यात शरीराचा सर्वांगीण विकास व्हायचा. परंतु आता पोरं मोबाईल मध्ये गुंतलेत, PUBG मध्ये गुंतलेत. कुठेतरी ते तुटणं फार गरजेचं आहे. मैदानात पोरं येणं फार गरजेचं आहे.
यस, जाऊयात मॅच कडे. गोलंदाज तयार, सागर आलेत गोलंदाजी मार्कवर. या षटकात दुसरा चेंडू घेऊन डावखुऱ्या हाताने लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, स्टेप डाऊन द विकेट. खूप चांगला पॉकेटचा वापर. यष्टीरक्षकांना चुकी केल्यानंतर बाईच्या स्वरूपात एक धाव मिळेल आणि याच यस बॅककट आहे, पंच इशारा करतायत. याच एका धावसंख्येने धावफलक वाढेल, जाऊन पोहोचेल तब्बल 30 या अंकावर. 30 रन्स ऑन बोर्ड, 30 धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. 2 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. येस, आपण पाहतो आताची तरुण पिढी मोबाईल मध्ये फार गुंतली आहे आणि त्यामुळे आपण पहिल्यांदा पाहायचो की ग्रामीण भागातली जी काटक मुलं घडायची ती आता काटक मुलं घडताना कुठेतरी दिसत नाहीयेत. सुंदर चेंडू, चेंज ऑफ पेस, मैदानाच्या आतमध्ये पेशकश केला, ज्यावर आपण पाहिलं धावगती थोडीशी कमतरता, उणीव जाणवली आणि फलंदाजाला परतावं लागेल धावचीच्या स्वरूपानं. फलंदाज बाद, विकेटचं पतन. कम ऑन डीजे. येस, नवीन फलंदाज केतन म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सर, आपण पाहिलं की सोशल मीडियाचा पहिला बेस जर कोणी तयार केला तर तो मार्क झुकरबर्गने. फेसबुक नावाची कॉन्सेप्ट त्याने आणली, परंतु बऱ्याचशा घटना अशा घडल्या की मग त्याने देखील त्या मार्क झुकरबर्ग सरांनी देखील एक ट्विट केलं की थोडीशी खंत व्यक्त केली या सगळ्या गोष्टींबद्दल त्याने देखील, कारण सोशल मीडियाचा वापर चुकीचा देखील खूप जास्त प्रमाणात केला गेला फेसबुकच्या माध्यमातून. येस, जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. स्विच इट खेळण्याचा प्रयत्न, ज्यावर नीटचं कनेक्शन पाहायला नाही मिळालं आणि त्याच माध्यमातून फक्त एक धाव लेग बाईच्या स्वरूपात मिळाली. याच एकेरी धावसंख्येने धावफलकाचा आलेख उंचावतोय. 31 ही धावसंख्या धावफलकावर जोडली जाते. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 31 ही धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. परंतु फलंदाजांना आता ओळखणं फार गरजेचं आहे. निश्चितच या फलंदाजांकडनं अशा अपेक्षा असणार आहेत. गोलंदाज तयार, आपल्या बॉलिंग मार्कवर. सागरला तुम्ही पाहतायत, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा बॉल बिमर नंबर 1, ज्यावर नोचा इशारा आलाय पंचांकडनं. येस, नो +1 अशा 2 धावा मिळतील आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमानुसार ज्यावेळी दुसरा डिलिव्हर्ड होईल सेम असाच चेंडू, त्यामुळे तुम्हाला नियम सांगेल की विघातक पद्धतीने गोलंदाजी करण्याच्या माध्यमातून त्या गोलंदाजाला बॅन केलं जाईल. ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटची नियमावली आहे. यास आपण पाहतो की 2 चेंडू बिमर पद्धतीनं, पहिला चेंडू बिमर हाताळण्याची तुम्हाला मुभा आहे, परंतु जर दुसरा चेंडू देखील बिमर जर हाताळला तर डेफिनेटली गोलंदाजाला या स्पर्धेकरता, या मॅच करता बॅन केलं जाईल. गोलंदाज तयार, हा बॉल फ्री हिटची नामी संधी, परंतु पंच देखील आपण पाहतो की खूप चांगली कामगिरी आज पूर्ण दिवसात निभावतायत. अगदी BC4 कमिटीचे आमचे हे 3ही पंच. हा चेंडू निर्धाव आहे, ज्यावर आतापर्यंत जर आपण विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा जाऊन पोहोचल्या 33 रन्स, 33 धावसंख्या धावफलकावर आहे. गोलंदाज तयार, आपल्या बॉलिंग मार्कवर. सागरला आपण पाहतो या षटकातला शेवटचा चेंडू, लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हा बॉल बॅटवर येऊन आदळला, त्यामुळे टायमिंग इम्प्रॉपर, ज्यावर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्येच झेपावला गोलंदाज. सहजतेनं धावा कमवल्या गेल्या त्या 2. टीम मीटिंग अजिबात नकोय, अजून एक षटक शेष आहे. याच 2 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचले 35 या अंकावर. 35 रन्स, 35 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. तर एकंदरीत किती धावसंख्येचा आलेख उभारला जाईल, किती धावा उभ्या केल्या जातील, कारण धुमाळ सर आता या वातावरणात 40 ते 45 धावा एक टॅकलिंग स्कोर असेल. समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला एक आव्हान असू शकेल. नक्कीच पूर्णपणे सहमत आहे, कारण सायंकाळचं सत्र आहे, कोल्ड क्लायमेट आहे आणि मोठे फटके खेळणे सेकंड इनिंग मध्ये तेवढंच नक्कीच सोपं नसणार आहे. त्यामुळे जर 45+ धावा झाल्या तर एक चांगली लढत पाहायला मिळू शकते. आणि फलंदाजी करणाऱ्या संघाचं सध्या जो फलंदाजी करतोय त्या संघाचं पारड थोडस तरी माझ्या मते जड असेल. येस, डेफिनेटली, परंतु केवणी दिवे संघ एक वेगळी उंची प्रस्थापित केली आहे ग्रामीण क्रिकेटमध्ये या खेळाडूंनी, आणि त्यांच्याकरता देखील एक संधी असणार आहे. येस, डेफिनेटली. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 6 चेंडू असणार आहेत गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज दीपक, राईट ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल, काय ऍक्शन आहे, कारण या गोलंदाजाची ऍक्शन थोडीशी वेगळी पाहायला मिळते. चेंडूचं डिलिव्हर्जन पहा कुठे, जेव्हा हायाम कानाच्या सरळ रेषेत हात येतो तेव्हा हा गोलंदाज तिथनच चेंडू अगदी रिलीज करतोय. त्यामुळे फलंदाजासाठी एक चॅलेंज आहे, नवीन चॅलेंज, नवीन शैली. त्यामुळे फलंदाजांसाठी आता कंबर कसावी लागणार आहे. धावसंख्या 1 आकड्यानं वाढेल, जाऊन पोहोचेल 36.
36 या आकड्यावर. 36 9 रन्स ऑन बोर्ड. 36 ही धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. दीपक खूप चांगल्या दिमागदार पद्धतीनं अगदी कौशल्यानं गोलंदाजी करतोय. स्वतःच या गोलंदाजीतलं श्रेष्ठत्व निश्चित रूपाने दाखवतोय. गोलंदाज तयार. सुपर बॉल बॅटच्या रडार मध्ये आल्यानंतर हा चेंडू सरळ भिरकावून दिला स्टँडच्या बाहेर. 6 धावांसाठी दमदार षटकार. खूप चांगली कामगिरी तुम्ही करतायत. खऱ्या अर्थानं तुमचे देखील आभार. या षटकारानंतर 42 ही धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. धुमाळ सर अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज तयार. दीपक या षटकातल्या शेवटच्या अंतिम 4 चेंडू फेकण्याकरता सज्ज होतोय. फलंदाज सुपर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. खूप चांगल्या पद्धतीनं आपण पाहिलं. सुखदेवनं फलंदाजी केली. त्यानंतर केतन म्हात्रेची ही फलंदाजी एक चर्चेचा विषय आज जरूर राहील. कारण तंत्रशुद्धता जाणवते या फलंदाजाच्या फलंदाजीत देखील. अगदी चांगले स्ट्रोक त्यानं मैदानाच्या आतमधून पेशकश केले, ज्यामध्ये एका मोठ्या फटक्याची खेळी आणि त्यानंतर विकेट गेल्यानंतर थोडीशी पडझड झाल्यानंतर या खेळाडूनं येऊन संघाला दिलेली उभारी, या सगळ्या गोष्टी आपण पाहतो की एक सेन्सिबल क्रिकेट, एक समजदारीचं मॅच्युरिटी पूर्ण क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये हा खेळाडू पेश करतोय. हा बॉल बॅटवर थोडासा स्किड झाला, फलंदाजाचं कनेक्शन फसलं, फलंदाज बाद, विकेटचं पतन. भूमिका देखील अतिशय महत्वाची आहे. सिद्धार्थ केणे आमच्या सोबतीनं काम करतायत. येस, गुणलेखक हा समालोचकाचा खऱ्या अर्थानं बॅकबोन आहे सुभाष धुमाळ सर. त्यामुळे खऱ्या अर्थानं त्या गुणलेखकाचे देखील आभार असतील, कारण आपण अंतिम टप्प्यात पोहोचलोय. गोलंदाज तयार. शेवटचे 2 चेंडू फेकण्याकरता फुल टॉस. या टेनिस क्रिकेट मधली ही मेजवानी. हा चेंडू निघून जाईल. 6 धावांसाठी दर्जेदार षटकार. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी आपण बघतोय. केतन म्हात्रे उर्फ बंटी याची आणि बंटी यांनी वाजवलेल्या प्रतिस्पर्धी संघासाठी या 2 षटकारांनी खतरेची घंटी, कारण धावसंख्या 2 षटकारांनी मुसंडी मारते आणि कुल क्लायमेट मध्ये ही चांगली धावसंख्या म्हणता येईल. काही फलंदाज इतके त्यांच्या मनगट इतकी जबरदस्त मजबूत आहेत सर, काही फलंदाजांची, किंवा त्यांच्या बॅटचा फ्लो पहा, त्यांना वातावरण, प्रतिकूल परिस्थिती, नवीन चेंडू, या सगळ्या गोष्टींचा फरकच पडत नाही असं ते दाखवतात त्यांच्या खेळातून. बॅटची इनर एज चेंडू मात्र यष्टीरक्षकानं अगदी सातत्यानं, मला वाटतं 3री सॉफ्ट डिसमिसल मैदानाच्या आतमध्ये. एकेरी धावसंख्या कनेक्ट झाली. धाव फलकावर जोडल्या गेल्या त्या 50 रन्स ऑन बोर्ड. 50 ही धावसंख्या धावफलकावर जोडली गेली. विजयाकरता 51 धावसंख्येची गरज आहे सर, आणि याच 24 चेंडूंमधल्या याच 51 धावा होणार की नाही होणार हे ऐकवण्याकरता पुनश्च मायक्रोफोनवर मात्र आमंत्रित करतोय सुनील पवार सर, द व्हॉइस ऑफ भिवंडी. अगदी खूप मजा आली आज पूर्ण दिवस. सातत्यानं तुम्ही मला इथं आमंत्रित केलं त्याबद्दल योगेशजी केणे आणि सूरज केणे तुमचे आभार. असंच प्रेम सातत्यानं देत राहा. धन्यवाद. यानंतर मी आमंत्रित करतोय मायक्रोफोनवर मिस्टर सुनील पवार. धन्यवाद निखिल वागले सर. मित्रांनो, उद्या 12 डिसेंबर उद्या स्पर्धेचा सलग 3रा दिवस. उद्याच्या दिवसामधील पहिला सामना आपण पाहणार होतो अष्टनेका ठाकूरपाडा विरुद्ध जहानमन टेंबवली या 2 संघांमध्ये. उद्या 2रा सामना आपल्याला पाहायला मिळेल शिलमात वलपी विपक्ष वीर बजरंग कारिवली. त्यानंतर उद्याच्या दिवसामधील 3रा सामना आपण पाहणार आहोत केवनी स्पोर्ट्स केवनी विरुद्ध एकता सारंगगाव. उद्याच्या दिवसामध्ये 4था सामना आपण पाहणार आहोत विलास स्पोर्ट्स रानाल विरुद्ध रमणिक अलिमगड. उद्या 5वा सामना आपण पाहणार आहोत सोनिका माता मालोडे विपक्ष चेरोबी कोंडगाव. आणि उद्या त्या दिवसामध्ये पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी वेले विरुद्ध चेरोबा 1 कोंडगाव. हे उद्याचं शेड्यूल असणार आहे. उद्या 12 डिसेंबर हे सामने आपण पाहायला विसरू नका. अनेक अनेक धन्यवाद निखिल. तर पाहतोय आपण टेनिस क्रिकेट जगत मध्ये सुभाष धुमाळला भिवंडी टेनिस क्रिकेटला क्रिकेटची पंढरी कहून संबोधले जाते. विनंती की आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या चला, कारण की रांजुली संघाचं संघ नाही का. चला, आपल्याला सर्वात महत्वाची पहिली सूचना आहे आयोजकांच्या माध्यमातून की आपण विकेट जरी पडला तरी जागेवरून हलायचं नाहीये, सहकार्य करायचं आहे. नक्कीच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती असेल की
आपण जागेवरून सेलिब्रेशन विकेट पडल्यानंतर साजरं करायचं आहे. आणि फलंदाजांना एक विनंती असेल की आपला नेक्स्ट बॅट्समन लगेच रेडी ठेवायचं आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाला विनंती असेल वेळच्या बाबतीत आम्हाला सहकार्य करायचं. दरम्यान संकेत गोंडले गोंडबाज केवणीदेव संघाचे संघ नायक आणि अक्षय मडवी यांच्याकडून बॉयफ्रेंड केवणीदेव संघासाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. तसेच या आयोजनासाठी आणि आमच्या कॉमेडी पॅनलसाठी त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. तब्बल पाहतो आपण 12 पॉईंट जवळपास 75 ची सरासरी पार करावी लागेल. फलातून धडाकेबाज खेळी पाहायला मिळाली. खास बंटीच्या बॅट मधून घंटी वाजवली फलंदाजी करताना ज्या प्रकारे नेहमीच सुभाष धुमाळ सांगतोय. तर जाऊया आपण मैदानाकडे. एक वेगळी स्टाईल पाहतोय आपण प्रमोद म्हात्रे यांची गोलंदाजी करण्याची स्टाईल. छोटस रणप पण वेगवान गोलंदाजी करण्यासाठी हा हुकमी एक्का म्हणून ज्याचं नाव घेतलं जातोय. तर पाहतोय आपण प्रमोद सज्ज होतोय खेळण्यासाठी. समोर जयेश पाटील एक नामवंत असा टेनिस क्रिकेटर म्हणजे ज्याची ओळख निर्माण केली स्वतःच्या खेळाच्या माध्यमातून तोच फलंदाज सज्ज होतोय पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी. पहिल्या चेंडू कोलो टप्प्याचा ड्राईव्ह करायचं होतं फ्रंट फुटला जाऊन अतिशय अप्रतिम सुरुवात पाहायला मिळाली. त्या मात्र पहिल्या चेंडूवर प्रमोद यांच्या माध्यमातून नक्कीच अतिशय उत्कृष्ट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता फलंदाज जयेश पाटील याचा, मात्र चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होऊ शकला नाही. प्रमोद सज्ज होताना आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना आपण पाहतोय. दिग्गज दोन संघामध्ये पुढचा चेंडू. यावेळेस पात्र आतल्याकडेला चेंडू चाटून असं वाटलं की आवाज येतो इथपर्यंत आणि तोपर्यंत अतिशय वेगात एक धाव पूर्ण करताना पाहिलं आपण. खातं उघडतोय फलंदाज जयेश पाटील. तर पाहतोय आपण एक मोठा विषय लावण तो सर करताना मात्र एक कदमीनी सुरुवात पाहतोय आपण. पहिल्या दोन चेंडूवर फक्त एक धाव खर्च करतोय. क्षेत्ररक्षण जर पाहिलं आपण त्याला आपण वेळ कमी घ्या कारण की वारंवार आपण टीम मीटिंग घेऊ नका. खेळ स्पीड दाखवायचं एक चांगला संघ म्हणून ज्याची ओळख आहे राजमुली संघाची. बॅकवर्ड पॉईंट, कव्हर पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. स्लॉक स्वीपचा फटका आहे पण टायमिंग आणि पेशपीने फटक्यामध्ये ठीक नव्हती. सुखदेव एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची ओळख आहे या संघामध्ये तो थ्रो करतोय अप्रतिम आणि फक्त तोपर्यंत एका धावची संधी. सुभाष धुमाल इथून जर सामना जिंकायचा असेल आक्रमण करावं लागेल कारण की भलं मोठं विषय लावण आणि वातावरण जर पाहिलं तर उंच फटके खेळणं सोपं जाणार नाहीये केवणी संघाला. नक्कीच आक्रमण हे बचावाचं साधन असं म्हटलं जातं आणि आक्रमक क्रिकेट खेळावं लागेल केवणी या संघाला. या स्वतः फुल टॉस वर हा फटका आहे. या गोष्टीची मी चर्चा करत होतो त्याचं एक उत्तम उदाहरण आणि कुठल्या प्रकारे चुकी नाही. पहिल्या विकेटचं पतन. धावांचं आणि मोठं जेव्हा लक्ष असतं तेव्हा मोठं फटका खेळण्याची आवश्यकता होतीच. मात्र फटका चांगला होता. सीमारेषा क्लिअर करू शकला नाही. परिणाम स्वरूप जयेश पाटील हा बाद दोन पेवळ्यांकडे परतताना. आणि जिथे तर मात्र एक सूचना करेन बॉयप्रेम केवणी दिवस संघाला कारण की फलंदाजी तुम्हालाच करायची आहे. विचार करून आपण क्रमवारी लिहून ठेवायची कुठल्या फलंदाला उतरवायचंय. वेळ वाचेल तुमचा. क्रमांक 3 वर पाहतोय आपण फलंदाज समीर. प्रमोद यांचा हा पुढचा चेंडू. यावेळेस पाहता वेगवान चेंडू आड्या बॅटनी तर मात्र ऑन साइड कडे खेळायचं होतं पण बीट होतोय. अप्रतिम षटक आतापर्यंत पाहिलं आपण प्रमोद मात्रेच्या माध्यमातून. 5 चेंडू टाकले गेले आणि 1 विकेट आणि फक्त 2 धावा खर्च करतोय. म्हणजे 51 धावाचं लक्ष्य स्वीकारताना पॉवरफुलच्या षटकामध्ये फुल पॉवरफुल गोलंदाजी पाहिली आपण प्रमोद मात्रेंच्या माध्यमातून. गोलंदाज सज्ज होताना परत आक्रमण करावं लागेल इथं मात्र जर सामना जिंकायचा असेल बॉयप्रेम केवणी दिव्यास संघाला. या स्पर्धा चांगला फटका आहे क्लासचा दाखवलाय इनफिल्डच्या वरून. टिपिकल पॉवर प्लेचा फटका. चेंडू व्हाईट इज लॉंग ऑफ स्मिथच्या बाहेर. दणदणीत चौकार. कुणालाच्या बॅट मधून एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून डीप एक्स्ट्रा कव्हरेजन मधून झणझणीत चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. चौकाराने पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 51 लक्ष्याचा पाठला करताना बॉयफ्रेंड केवणी दिवस संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 1 बाद
6 धावा. आणि जित अगदी बरोबर सांगितलं आपण एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून हा शॉट खेळला होता. तर चौकाने मात्र धावसंख्या पाहतो आपण 6. तर निश्चित आपण स्वागत आणि सत्कार करून घेऊया. आज आपण दिवसभरातून सकाळभरातून एक अतिशय प्रतिम आवाज ऐकला. वाडा परिसरातला एक बुलंद आवाज निखिल सरांचा आपण स्वागत आणि सत्कार करूया. मी विनंती करेन व्हॉइस ऑफ वाडा निखिल वागले सरांचा इथे सन्मान केला जातोय. अतिशय उत्कृष्ट समालोचन आपल्याला पाहायला ऐकायला मिळालं आणि नक्कीच आजच्या दिवशी रंगत निर्माण केली आपल्या समालोचना माध्यमातून. ज्ञानेश्वर म्हात्रे जे कमिटी मेंबर आहेत एमके ग्रुप सदस्य त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. व्हॉइस ऑफ वाडा निखिल वागले सरांचा हे आपण पाहू शकता. माहिती उप देणारी शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. ज्यांचा आवाज आज समालोचन कक्षा मधून आपल्यापर्यंत पोहोचला होता. अतिशय उत्कृष्ट सामान्यांचं धावतं वरदान त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं होतं आणि त्यांचा इथे सन्मान केला जात आहे. धन्यवाद सर, आपला बहुमूल्य वेळ या जयबजरंग चषकासाठी दिल्याबद्दल आपला पुन्हा एकदा आमच्या आयोजन कमिटीकडून मनस्वी धन्यवाद. आणि जिथं दरम्यान पाहतोय आपण पोलचा फटका होता मेडिकेट क्षेत्राकडे आणि तोपर्यंत मात्र अतिशय वेगात या 2 धावा पूर्ण करतोय. पहिल्यांदा धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 9. 51 धावचं एक मोठं आव्हान आहे तो सर करताना मात्र पहिल्या षटकामध्ये एक अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. 6 धावा खर्च केल्या होत्या. यावेळेस पाहता फॉलो टप्प्याचा चेंडूवर ड्राईव्ह केले. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण कव्हर बाउंड्री रिजन कडे आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र मिळेल. आक्रमण करावं लागेल म्हणजे एक किमान एका षटकामध्ये 2 मोठे फटके मारावे लागेल जर सामना जिंकायचा असेल. कारण की एक तगडं भलं मोठं आव्हान आहे 51 धावाचं. नक्कीच मी पहिल्या इनिंग मध्ये उल्लेख केला होता. हे जे क्लायमेट असतं मोठी जेव्हा धावसंख्येचा पाठलाग करायचा असतो तेव्हा मोठे फटके खेळणे सेकंड इनिंग मध्ये बऱ्याच फलंदाजांना नक्कीच कठीण ठरतं आणि कठीण ठरताना आपण पदवी बॉलप्रिंट केवणी देऊया संघासाठी. केतन म्हात्रे यावेळी अतिशय उत्कृष्ट चेंडू खोलवा टप्प्याचा चेंडू पूर्णपणे खोलून ठेवला होता फलंदाजाला आणि जिथं जवळपास व्हाईट यॉर्कर चेंडू फेकला होता. ज्या प्रकारे हा मारा केला होता अप्रतिम लेंथ लाईनवर आणि इथे मात्र संघर्ष करावा लागेल हा सामना जिंकण्यासाठी. ज्या प्रकारे आपण पाहतोय की 51 धावाचं लक्ष स्वीकारताना मात्र एका धीमी आणि संत सुरुवात पाहतोय. दुसरे षटक प्रगतीपथावर आणि धावसंख्या फक्त आणि फक्त 10. याच पाहता हेलिकॉप्टर उडायचं होतं पण टेकअप करता आला नाही. पाहतोय आपण वाईडिश लांगॉन रिजन कडे सुखदेव यांचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि तोपर्यंत मात्र अतिशय वेगात परत या 2 धावा 2 धावींनी संघात धावसंख्या पुढे सरकते ती 12. अजून सामना जिंकण्यासाठी इथून जर पाहिलं आपण तर तब्बल बाळप्रेम केणुदे संघाच्या फलंदाजांना एक सुवर्ण संधी येत आहे. बाळप्रेम क्रीडा मंडळाचे विद्यमान अध्यक्ष प्रवीण पाटील यांच्याकडून चौकार किंवा षटकारांच्या हॅट्रिकसाठी 555 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. निश्चितच षटकाराची अटी पूर्ण करावं लागेल कारण की संघाला सुद्धा आवश्यकता आहे. सामना एक रंगतदार होईल की मात्र एकतर्फी सामना पाहायला मिळेल या षटकामध्ये आपण हा चित्र साफ पाहणार आहोत. पुढचा चेंडू याच पात्रा फटका हवेत आहे. इनसाइड आउट स्ट्रोकचा फटका कव्हरच्या वरतून खाली क्षेत्रामध्ये चेंडू म्हणजे स्लीपर कव्हर बाउंड्रीच्या बाहेर जाईल. दणदणीत हा चौकार. धावसंख्या पाहतोय आपण 16. अजून संघर्षमय स्थितीमध्ये फलंदाजी करताना पाहतोय आपण फलंदाज कुणाल अजून खेळपट्टीवर आहे आणि अप्रतिम फलंदाज म्हणजे ओळख आहे या खेळाडूची आणि एक चांगली फटकेबाजी अजून करावी लागेल. गोलंदाज बंटी सज्ज होताना यावेळेस पात्र ड्राईव्ह करायचं होतं. बॅटची मोठी एज घेऊन चेंडू मात्र फ्लॅश स्लिप मार्गे शॉट थर्ड मॅन रिजन कडे आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एका धावेची संधी. तर पाहतोय की 2 षटकाच्या समाप्तीनंतर 51 धावाचं लक्ष्य स्वीकारताना धावसंख्या इथं मात्र 17 आणि कुठल्या संघाला होईल इथं मात्र कत पाहायचंय. 12 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत की अजून किती धावांची आवश्यकता आहे. लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या चला विनंती आहे. तर 12 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी इथून मात्र धावा बनवायला लागेल. 34 काय पूर्ण होईल की नाही पण ऐकूया सुभाष धुमाल यांच्या माध्यमातून. खूप खूप धन्यवाद पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार सर. 12 चेंडूने अजूनही 34 धावांची आवश्यकता आहे. 17चे सरासरीने प्रति षटकामागे धावा झळकावे लागतील. त्या नक्कीच फलंदाजी करणाऱ्या केवणी देव्या संघाला 3 षटकारांसाठी सोपान म्हात्रे आणि हेमंत केने A1 जोडी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. त्रिमूर्ती रवींद्र घोटकरे ज्यांचं नुकतंच 2-4 हात झालेले आहेत त्यांच्याकडून ही सुवर्ण संधी आहे.
यावेळी मात्र चेंडूला टोलले ते वायडेशा लॉग ऑफ रिझन मध्ये 2 धावा दरम्यान पूर्ण करतात फलंदाज. धावबाजी रूपाने सॉरी आणि पूर्णपणे बॅकफुटवर बॉलफ्रेंड खेळून देऊया संघ. तर आज आम्हाला लाभलेला समालोचक व्हॉइस ऑफ वाडा निखिल वागले सरांचा आपण आवाज ऐकला होता आणि निखिल वागले सर आमची रजा घेताना नक्कीच अतिशय उत्कृष्ट सहकार्य कॉमेडी बॉक्स मध्ये त्यांच्याकडून आम्हाला लाभलेलं आहे. आपलं बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिल्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा मनस्वी धन्यवाद. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पूर्णपणे बीट होते फलंदाज निर्धाव चेंडू समाप्ती. मनस्वी धन्यवाद निखिल वागले सर, आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिल्याबद्दल आपलं पुन्हा एकदा मनस्वी धन्यवाद आमच्या आयोजन कमिटीकडून कॉमेंट्री बॉक्स कडून. पाडत जड नक्कीच फलंदाजी करणाऱ्या संघाचं, कारण कूल क्लायमेट मध्ये मोठे फटके खेळणे थोडस कठीण ठरतंय. यावेळी फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा निर्धाव चेंडू समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. आपण पाहतो धावफलकावर 18 धावा. अजूनही 33 धावांची आवश्यकता आहे. मोठे फटके खेळण्याची आवश्यकता तर आहे, मात्र मोठे फटके इथे पाहायला मिळत नाही आणि त्याचं कारण सायंकाळचं सत्र. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी पुन्हा एकदा फलंदाज पूर्णपणे बीट होत आहे. मी पहिल्या डावामध्ये उल्लेख केला होता की 50+ धावा झाल्यानंतर प्रतिस्पर्धी संघाला मोठे फटके खेळणं सेकंड इनिंग मध्ये थोडस कठीण होणार आहे. केवणी देव संघाने जर हा सामना जिंकला तर हेमंत केने, सोपान म्हात्रे आणि रवींद्र घोटकर यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. यावेळी मोठा फटका, मात्र चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि आणखीन एक फलंदाज झाला. जावे लागेल दगडच्या आसऱ्याला. जाहीर राजनोली संघ पूर्णपणे फ्रंट फुटवर आपल्याला पाहायला मिळतो आणि बॅक फुटवर ढकलला गेलेला आहे बॉलफ्रेंड केवणी देऊया संघ. त्याचं कारण ना प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 4 षटकांमध्ये 50 धावा झळकवल्या होत्या आणि तिथूनच पाड थोडस जड झालं होतं ते जाहीर राजनोली संघाचं. कारण सायंकाळच्या सत्रामध्ये 50+ धावा नक्कीच प्रतिस्पर्धी संघासाठी सेकंड इनिंगला जेव्हा फलंदाजी करतोय त्या संघासाठी खूप कठीण असतात, खास करून पॉवर प्लेचं षटक. त्रिमूर्ती हेमंत केने, त्यानंतर रवींद्र घोटकर आणि सोपान म्हात्रे यांच्याकडून 3000 रुपयाचा पारितोषिक बॉलफ्रेंड केवणीदेव संघासाठी. हा सामना जर जिंकला तर आता मात्र 6 चेंडूने 32 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 6 चेंडूंना नक्कीच सीमारेषेचं दर्शन घडावं लागेल सुनील पवार. 6 चेंडूने 32 धावांची आवश्यकता आहे बॉलफ्रेंड केवणीदेव संघाला हा सामना जिंकण्यासाठी. आज पॉवर गावदेव ओवळे या दोन्ही संघाने अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन करताना प्रत्येकी 2-2 सामने जिंकलेले आहेत. पाहूया हा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. देखते आज की शाम किस टीम के रही नाम. सध्या तरी जर बघितलं तर जाहीर राजनोली संघाचं पाड नक्कीच खूप जड झालेलं आहे. पूर्णपणे फ्रंटफुटवर आपण पाहतो जाहीर रांजणोली संघाला, कारण 6 चेंडूने 32 धावांची आवश्यकता आहे. एखादा चमत्कारच मात्र आता बॉलफ्रेंड केवणीदेव संघाला हा सामना जिंकून देऊ शकेल. पंचांच्या दरम्यान वाईडचा इशारा येतोय. आता मात्र 6 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता आहे. कैलासोशी खंडू गोपाल घोटकर यांच्या स्मरणार्थ रवींद्र घोटकर यांच्याकडून एक केवणीदेव संघाने सामना जिंकला तर त्यांना बक्षीस दिलं जाईल. निर्धाव चेंडू समाप्ती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, अप्रतिम झेल आणि आणखीन एक फलंदाज फेलला बॉलफ्रेंड केवणीदेव या संघाचा. उद्या मित्रांनो 12 डिसेंबर
उद्या पहिला सामना ठीक 9 वाजता आपल्याला पाहायला मिळेल. अष्टविनायक ठाकूरपाडा विपक्ष जहानमन टेंबोली या दोन संघामध्ये. नक्कीच 8:45 दोन्ही संघनायकांनी ते रिपोर्ट करायचं आहे. अष्टविनायक ठाकूरपाडा विपक्ष जहानमन टेंबोली, एका बाजूला टाझन ऑफ टेंबोली प्रतीक पाटील, तर दुसऱ्या बाजूला बुम बुम सुभाष ठाकरे. पाहायला विसरू नका उद्याच्या दिवसामधील पहिला सामना ठाकूरपाडा विपक्ष टेंबोली या दोन संघामध्ये. यावेळी चेंडू हवेमध्ये आहे. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि आणखीन एक झेल, आणखीन एक फलंदाज. भोईर, तर दुसऱ्या बाजूला सिक्सर किंग पप्प्या खारेक, पंकज मात्रे, जयेश मात्रे. त्यानंतरचा उद्याच्या दिवसामध्ये तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. केवनी स्पोर्ट्स केवनी विपक्ष एकता सारंग या दोन संघामध्ये. एका बाजूला रन मशीन ऑफ केवनी हेमंत पाटील, क्रिस गेल, निलेश पाटील, तर दुसऱ्या बाजूला सिक्सर किंग विशाल पाटील उद्याच्या दिवसामधील. आणि या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज बबलू टायगर याच्या माध्यमातून. बबलू टायगर ठरलाय जय बजरंग सरपंच चषक 2020 मधील पहिला विकेट हॅट्रिक टायगर गोलंदाज. उद्याच्या दिवसामधील चौथा सामना आपल्याला पाहायला मिळेल. विलास स्पोर्ट्स राहणार विपक्ष रमणिक अलिमगर, उद्या बिग बर्ड ऑफ राहणार चिराग माली, सिक्सर किंग अक्षय चौधरी यांना आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. उद्या पाचवा सामना आपण पाहणार सोनिका माता मालोटे विरुद्ध चेरोबाबी कोणगाव. यावेळी मोठा फटका आणि चेंडू जातोय सीमा पार, 4 धावांसाठी चौकार. गावदेव वेले विपक्ष चेरोबा एक कोणगाव. एका बाजूला आलुक मुकादम, तर दुसऱ्या बाजूला केतन मुकादम. व्हॉट अ मॅच. पंचांच्या दरम्यान वाईटचा शर्यत आहे. अवांतर वाईटच्या रूपाने फक्त फॉर्मॅलिटी लेफ्ट राहिलेले आहे. जवळजवळ विजयाच्या उंबाट्यावर पोहोचलेला आहे. जय राजनुली संघ जय संपादन करण्याच्या तयारीत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि आव्हान संपुष्टात येण्याच्या तयारीत बाळपिंड केवणी देवी या संघाचं. शेवटचं षटक मार्गस्थ आहे बबलू टायगर. यावेळी चेंडूला टोललेला आहे ते वायडेश डीप मिड ऑन रिजन मध्ये. तर अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे जहारी राजनुली संघाने. आज की शाम प्रमोद मात्रे, सुखदेव भांबरे, केतन मात्रे के ज्या फलंदाजाने नक्कीच फाउंडेशन निर्माण करून दिलं होतं, सलामीला येऊन अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली होती. खतरो के खिलाडी सुखदेव भांबरे ठरलाय या सामन्याचा सामनावीर. सुखदेव भांबरे